सर तुम्ही बसा हेडवर येऊ द्या ते हेडवर. वडगाव ते पिंपळगाव रस्ता सध्याही अद्याप पाण्याखाली आहे. 2 दिवसापूर्वी पाऊस पडलेला आहे. आजच्या तारखेतही एवढं या रस्त्यावर पाणी आहे. सर तुम्ही माया मागे या नाही का? ते आम्ही पाण्यातनं वाट काढत पुढं निघालेलो आहोत. छाती इतकं पाणी सध्या या पुलाच्या जवळ आहे. 2 वर्षापूर्वी नाबार्ड योजनेअंतर्गत पुलाचं काम झालेलं आहे आमच्या गावाला. माया मागे ये फक्त. आणि ह्या दुधना नदीचं बॅकवॉटर या नाल्यामध्ये परत आलेलं आहे. हे पाणी पूर्ण बाजूच्या शिवारामध्ये पसरलेलं आहे. चिलाट्यापासून हे दिसतंय. चालू पाणी रे. ते झाडांमध्ये ते पाठीमागं शेतकरी धोकादायक पद्धतीनं ट्रॅक्टर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. पाहूयात. इथून कमी आहे मागे मी तिथून घेऊन जातो ना. इथून कमी आहे. ते पुलावरती एवढं पाणी आहे. हा पूल चिलाट्याला घासून आल्या होत्या ट्रॅक्टर येते का? या रस्त्यावर आणि हा जे पाठीमागं माझा नाला दिसतोय वडा हा नाला वडा पूर्ण दुधना नदीला अटॅच झालेला आहे. आणि दुधना नदीपासनं बॅकवॉटर इथपर्यंत 3 दिवसापासून आलेला आहे. संपर्क तुटला मग. गावाचा संपर्क पूर्णतः 3 दिवसापासून तालुक्याशी तुटलेला आहे. तरी प्रशासनानं याबाबत दखल घ्यावी अशी मी सोशल मीडियावरून प्रशासनाला विनंती करतो. आणि हाच आमचा अर्ज निवेदन समजून यावर पुढील कारवाई करावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो.